केंद्रीय गृहमंत्री हे रायगडच्या दौऱ्यावर आहेत आणि यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन ते करणार आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह दोन्ही उपमुख्यमंत्री यावेळी उपस्थित राहतील। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज रायगडच्या दौऱ्यावर येणार आहेत। किल्ले रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या कार्यक्रमाला ते उपस्थित राहतील। शुक्रवारी रात्री त्यांचं पुण्यामध्ये आगमन झालं असून सकाळी 10च्या सुमारास ते रायगड किल्ल्यावर जाणार आहेत। दरम्यान किल्ले रायगडावरून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी ओम देशमुख यांनी। पाहूया। हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या 345व्या पुण्यतिथीनिमित्त आज रायगडावरती एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय। केंद्रीय गृहमंत्री तथा सहकार मंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आलाय। छत्रपतींना अभिवादन करण्यासाठी अमित शहा यांच्यासह राज्याचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, मंत्रिमंडळातील अनेक सहकारी आणि त्यासोबतच विविध क्षेत्रातील मान्यवर छत्रपतींना अभिवादन करण्यासाठी रायगडावर दाखल होतील। आपण जसं दृश्यांमध्ये पाहू शकतो की आपण या राजसदरेवरती आहोत आणि एकंदरच या ठिकाणी जो कार्यक्रम अभिवादनाचा करण्यात येणार आहे त्यासाठीची तयारी पूर्ण झालेली आहे। आणि जसं आपण पाहतोय की रायगडावरील जी काही महत्त्वाची ठिकाणं आहेत त्याची पाहणीसुद्धा अमित शहा करणार आहेत। जी काही महत्त्वाची ठिकाणं आहेत त्यांना ते भेट देखील देणार आहेत। त्यामुळे एकंदरच केंद्रीय गृहमंत्र्यांच्या दौऱ्याच्या अनुषंगानं जी काही सुरक्षा व्यवस्था किंवा तयारी करण्याच्या दृष्टीने हालचाली प्रशासनाच्या आहेत ती तयारी जवळपास पूर्ण झालेली आहे। एकंदरच गेल्या काही दिवसांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भामध्ये महाराष्ट्रात ज्या काही घटना घडतात त्या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर अमित शहांचा हा दौरा निश्चितच महत्त्वाचा मानला जातोय। अमित शहा या दौऱ्याच्या माध्यमातून आणि छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्याच्या माध्यमातून नेमका काय संदेश देतात, त्यांच्या भाषणामध्ये नेमके कुठले मुद्दे असतील आणि त्यानंतर नेमका त्याच्याबद्दल प्रतिक्रिया काय उमटतात हे देखील पाहावं लागणार आहे। अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक मंडळी या ठिकाणी दाखल होतीलच, परंतु राज्यभरातून हजारो शिवभक्त जथ्याने या ठिकाणी दाखल होतात। त्यामुळे या रायगडावर लाजच्या या पुण्यतिथी आणि अभिवादन कार्यक्रमात नेमकं काय घडतंय हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट नरेश मंजलसह मी ओम देशमुख, झी मीडिया, रायगड। तर अमित शहा यांचा हा दौरा नेमका कसा असेल पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून। 12 एप्रिल सकाळी 10 वाजता पुणे विमानतळावर त्यांचं आगमन होईल। सकाळी 10:45 पाचाडमध्ये लँडिंग होईल। सकाळी 11 ते दुपारी 1 रायगडावर मुख्य कार्यक्रम होईल। दुपारी 1:30 वाजता पाचाडवरून टेक ऑफ करतील। दुपारी 2 वाजता तटकरेंच्या निवासस्थानी भोजनासाठी पोहोचतील। दुपारी 3 वाजता मुंबईकडे रवाना होतील। दुपारी 4 ते 6 चित्रलेखा साप्ताहिकाचा कार्यक्रम असेल। रात्री सह्याद्री अतिथीगृहावर त्यांचा मुक्काम असेल। 13 एप्रिलला सकाळी 10 वाजता दिल्लीकडे ते रवाना होतील। असा हा त्यांचा संपूर्ण दौरा असेल 2 दिवसांचा।